पाहतोय आझाद मैदान रिकामं करण्यासाठी नवी मुंबई पोलीस हे आता आझाद मैदानावरती पोहोचले आणि त्यांच्याकडून आता या आंदोलकांना आता हे मैदान रिकामं करण्यासाठी सांगण्यात येतंय। त्याचबरोबर आपण ही दृश्य पाहतोय आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर देखील या ठिकाणी पोहोचलेले आणि त्यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची तपासणी सध्या केली जाते। तर काल मनोज जरांगे पाटील यांच्या शुगर लेवलमध्ये वाढ झाली होती आणि त्यांच्या यकृतावर याचा ताण होतोय अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर त्यांच्या तपासणीसाठी इथे पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तर आता डॉक्टर नेमका काय अहवाल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे। आज जरांगे नेमकी काय भूमिका घेता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरं तर या आंदोलनानंतर राज्यामध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। काल या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। तातडीनं हायकोर्टानं यावरती सुनावणी घेतली आणि सगळे जे मुंबईमध्ये पसरलेले आंदोलक आहे यांना हटवा असे निर्देश कोर्टानं दिले होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, मुंबई पोलीस हे आता आझाद मैदानावर पोहोचलेत आणि त्याचबरोबर मनोज जरांगेंची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, काय अधिक अपडेट? निश्चित विजय, त्यामुळे एकंदरीतच आता या पुढे डॉक्टरांचा अहवाल काय येतो आणि जरांगेंची भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, आंदोलकांचं लक्ष लागलंय ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे। काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्यामध्ये जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असा थेट इशारा दिला होता, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती। आणि त्यानंतर आता ज्यावेळी मुंबई पोलीस हे आपलं निवेदन घेऊन हे नोटीस घेऊन आझाद मैदानावरती पोहोचलेत, आता त्यानंतर मनोज जरांगे या पोलिसांना काय सांगणार, त्याचबरोबर काय भूमिका मांडणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरेल। या पुढची कारवाई कशा पद्धतीनं केली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी काही वेळापूर्वी आलेल्या अपडेटनुसार सीएसएमटी परिसर हा मोकळा करण्यात आला होता, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती। त्याचबरोबर आता मुंबई पोलिसांनी ज्यावेळी हे सगळं मैदान रिकामं करावं अशी नोटीस काढली, आता ही नोटीस घेऊन पोलीस आझाद मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि ते आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेत आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काही वेळापूर्वी घेतलेल्या भूमिकेनुसार मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला होता की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हे मैदान सोडणार नाही, आंदोलक हे मैदान सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली होती। आणि त्यानंतर ज्यावेळी आता मुंबई पोलीस इथं पोहोचलेले आहेत, मुंबई पोलीस या सगळ्या आंदोलकांवर काही कारवाई करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबरीने आज उपोषणाचा खरं तर 5वा दिवस आहे। कडक उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या तब्येतीवरती याचा परिणाम होतोय, त्यामुळे सातत्यानं त्यांची वैद्यकीय तपासणी ही केली जाते। आता त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टर या ठिकाणी पोहोचलेले, तर मला कुठल्याही प्रकारे उपचार नकोयत असं कालच त्यांनी मनोज जरांगेंनी उपचार घेण्यासाठी नकार दिलेला होता। मात्र आता मनोज जरांगेंच्या तब्येतीवर जास्त परिणाम होऊ लागल्यानं डॉक्टर या ठिकाणी पोहोचलेले आणि त्यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी ही केली जाते। खरं तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठी घडामोड घडत असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांच्या मागणीमुळे राज्यभरातले ओबीसी नेते हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे ओबीसी आंदोलकांचं देखील उपोषण सुरू झालेलं आहे, त्याचा 4था दिवस आहे। दुसरीकडे मराठा आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। आज ज्यावेळी हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार त्यांना मुंबई रिकामी करावी लागणार आहे, त्याचबरोबर कुठल्याही मराठा आंदोलकांमुळे मुंबईकरांना त्रास होता कामा नये असे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। आझाद मैदानावरती देखील 5,000ची क्षमता होती, त्यामुळे आंदोलकांची गर्दी कमी करा असे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं दिले होते। त्यानंतर आता मुंबई पोलीस हे आपली याच सगळ्या पार्श्वभूमीवर नोटीस घेऊन आझाद मैदानावर आले। यापुढे या आंदोलकांवर कारवाई कशी होणार, हे आंदोलक आणखी आक्रमक पवित्रा घेणार का, त्याचबरोबर जरांगे मुंबई पोलिसांसमोर नेमकं काय आपलं म्हणणं सांगणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण ही दृश्य पाहतोय आझाद मैदान या परिसरातली,
आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर इथं पोहोचलेले, त्यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी केली जाते। काल मनोज जरांगे पाटील यांच्या शुगर लेवलमध्ये वाढ झाली होती आणि त्याचा ताण त्यांच्या यकृतावरती येतो असं डॉक्टरांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे। डॉक्टरांनी उपचार घ्यावा असा सल्ला दिलेला आहे, मात्र मी उपचार घेणार नाही असा स्पष्ट भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे। तर दुसरीकडे मुंबई पोलीस आपलं नोटीस घेऊन आझाद मैदानावर पोहोचलेले, ते आता मनोज जरांगेंशी चर्चा करतील। तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे। आता या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे निर्देश असतील, मनोज जरांगेंची भूमिका असेल आणि पोलिसांसमोर उभं ठाकलेलं सगळं आव्हान असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये सगळी चर्चा सुरू आहे। ही चर्चा झाल्यानंतर हे शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार का, ते काय भूमिका मांडणार हे पाहणं सगळं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय, मात्र जरांगेंची तब्येत अधिकच खालावत चालल्याचं दिसून येत आहे। आता सुद्धा डॉक्टर जे आहेत तपासणीसाठी रस्त्याचे नंबर आहेत त्या ठिकाणी देखील आहे। तपासणी जी आहे यामध्ये करायची आहे, मात्र रात्रीचे अहवाल आलो त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या पुतळ्यावरती देखील अधिकारी म्हणलं तपासणी जायची आहे। तर पुढील 5 दिवसापासून आहे सरकारने या गोष्टी नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बसलेले सांगितलं आणि जोपर्यंत मराठा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे एकीकडे जीव गेला तरी मी या ठिकाणी हलणार नाही, देखील प्रतिक्रिया जी आहे मनोज जरांगे पाटील पाहण्यात आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आहे ती निश्चित धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मनोज जरांगेंच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर इथं पोहोचलेले आहेत। मनोज जरांगेंची तब्येत आणखीनच खालावल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार याकडे संपूर्ण राज्याचंच खरं तर लक्ष लागलंय। गणेशोत्सव आहे, त्यामुळे मुंबईकरांना कुठल्याही प्रकारे त्रास नको, यासाठी आंदोलकांना परत माघारी फिरवा अशी भूमिका असे निर्देश कोर्टाने दिले होते आणि त्यानंतर आता मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।